गणपती बाप्पा मोरया. तर मग गुड मॉर्निंग मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण गावाला आलो होतो कणकवली गणपतीसाठी. तर आता गणपती झाले. ॲक्च्युली 10 दिवस कसे गेले काही समजलंच नाही. बाप्पा आले, बाप्पा गेले पण. तर आता परत मुंबईला जायची वेळ झाली आहे. ॲक्च्युली सकाळी लवकर निघायचं होतं, पण अंधार असल्यामुळे आई बोलली एक काम कर, थोडा उजेड होऊ दे मग निघ, कारण गावचे रस्ते आहेत. त्यामुळे मुंबईवरनं आपण रात्री निघालो तर चालतं, पण रात्री नको, गावाला नको. पण बोललो ठीक आहे, थोडा उजेड पडला. 6 वाजता निघायचा प्लॅन केला होता. तर आता 6:15 झालेत. ठीक आहे, इट्स ओके, एवढं पण काही लेट नाही आहे. आता 12 तास लागतील आपल्याला मुंबईला पोचायला. आणि गाडीचं हे बघूच शकता तुम्ही, पुढे वायझरच नाही. तेच मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं, ते गाडी आपली पडली आणि फुटली. चला, NH66 ह्याच रोडने आपण जाणार आहोत मुंबईला. पहिले तर आपल्याला थोडं फ्युलअप करायचं आहे. फ्युलअप झाल्यावरती निघूया. चला, हायवे लागला. हायवे का आपल्या गावातूनच जातो, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर फक्त आता एकच भीती आहे, गाडीला इंडिकेटर नाही, म्हणजे पुढचे इंडिकेटर नाही आहेत. कारण आपली गाडी पडली त्यामुळे आपला एक आरसा पण तुटला होता. आणि KTMचे तुम्हाला माहितीच आहेत की आरशालाच इंडिकेटर आहेत, त्यामुळे नो इंडिकेटर. चला, तर आता बघूया आपल्याला किती वेळ लागतोय. येतानाचा व्लॉग मी बघितला आपला, तो थोडा ब्लर आला आहे. ॲक्च्युली मेन सीन झाला की त्याच्यात मी कॅमेरा नीट चेक केला नाही, कारण मला वाटलं की माझा कॅमेरा तसा ऑलरेडी सेटच असतो सगळा, व्ह्यूज वगैरे मतलब म्हणजे कॅमेरा अँगल वगैरे. त्यामुळे मी काही जास्त चेक केला नाही तेव्हा. आणि ॲक्च्युली होता तो वाईड अँगलवरती, सुपर व्ह्यूवरती नव्हता. त्यामुळे थोडी व्हिडिओ खराब आली आपली मागची. तर काय नाही, आता मी सगळं चेक केलं आहे, आता सगळं बरोबर आहे. फक्त गाडी थोडी आपली हे वाटते, इट्स ओके. दिष्टी देवीचं मंदिर आलंय. सगळे मुंबईला निघालेले बघा. नडगिवे घाट. काही अजिबात करायची नाही आपल्याला, आरामात जायचं. जसे येताना आरामात आलो ना तसे. हो, ते समोर बघा. अरे यार, गेलं शे, मीच मिस केलं. समोर बघा, ढगं उतरलीत. पाऊस दिसत तर नाही, पण काल मी बहिणीला फोन केला होता, ती मुंबईला होती तेव्हा. तर ती बोलली त्या साईडला भरपूर पाऊस आहे. तो बोललो ठीक आहे, रेनकोट घालूनच जाऊया बोललो, रिस्क नको. जर पाऊस नाही भेटला तर खरंच खूप बरं होईल. आणि आपण येताना जो रोड घेतला होता, म्हणजे संगमेश्वर देवरुख साखरपा ते वाटूळ, आता तोच रोड आपण वापस घेणार आहोत जाताना. कारण हातखंबा पालीचा रोड तर तुम्हाला माहितीच आहे, दळबद्री रोड आहे तो. म्हणजे रोडची कंडिशन, रोड नाही. तर आता इथून आपण पहिले जाणार वाटूळ, वाटूळवरनं आपण जाणार साखरपा, साखरपावरनं देवरुख, देवरुखवरनं आपण मग परत संगमेश्वर बस स्टँडच्या इथं बाहेर पडून वापस NH66ला जॉईन होऊ. फक्त ढगं बघा कसे आले, एक नंबर. तुम्हाला दिसतंय की नाही मला माहीत नाही, पण मला तर एक नंबर दिसतंय. मस्त वाटतंय, सगळं धुकं झालंय. ओव्हरटेक मारताना काळजी घ्यायला लागेल, कारण नो मिरर तसे घेतलेत बॅगेज मी, पोलिसांनी पकडलं दाखवायला. पण वायझरचा तर साप चिदडा झाला, त्यामुळे तो का घेता नाही आला मला. खारेपाटण आलं, खारेपाटण हो का, इथून खाली खारेपाटण. आणि इकडे किल्ला पण आहे खारेपाटणचा. पहिले पेट्रोल पंप शोधायचं आपल्याला, कारण गाडीत पेट्रोल नाही, अर्धी टाकीच पेट्रोल आहे.
आणि आपली तर RC 390 आहे, तुम्हाला माहितीच आहे, ती पण BS3 व्हेरियंट आहे. हिच्यात पेट्रोल म्हणजे जवळजवळ Z900ला जेवढं पेट्रोल लागतं ना तेवढं हिला पेट्रोल लागतं. बघा गगनबावडा वाया कोल्हापूर जायचं असेल ना तुम्हाला तर हा बघा हा रोड आहे. इथून ही गाडी आली ना तिथून आहे. हा हायवे नाही तो ॲक्च्युली गावागावातून रोड आहे, पण ठीक आहे आपला रोड तर आपला रोड आहे, किती खराब असला तरी. 414 मुंबई. पेट्रोल 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 टाकूया पेट्रोल. फुल करा. चला टाकी फुल केली एकदम. सूर्यदेवाचे पण आगमन झालंय. गाडी येते का भाई, दोन्ही साईडला वळण आहेत, झपकन येईल आणि ठपकन नेईल मला. चला आता पेट्रोल डायरेक्ट टाकूया, संपेल तेव्हा. ॲव्हरेज 37. ॲव्हरेज 37 म्हणजे बाईकचं ॲव्हरेज नाही, ॲव्हरेज स्पीड. आता मला वाटतं संगमेश्वर किंवा खेडला टाकायला लागेल पेट्रोल, तेवढी तरी गेलीच पाहिजे भाई. हिचा हाच सीन आहे यार, KTMचा 390चा हाच सीन आहे, टँक भरपूर छोटा दिला आहे त्यांनी. आता पण जवळजवळ 500 रुपये 550 रुपयाचं पेट्रोल. हा बघा पहिला टोल नाका आला आहे आपला राजापूरचा. भाई रस्त्याचं काम हो न हो भाई टोल नाके आधी बांधले जातात भाई त्यांचे. जवळजवळ मला वाटतं 15 वर्ष झाली हा रोड बनतोय. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला आहे पूर्ण, बाकीकडे त्या माणगाव रत्नागिरी या साईडला ना खूप खराब आहे. तर ना हा बघा राजापूरचा ब्रिज. राजापूरचा ब्रिज भरपूर उंचावरती बांधला आहे. आता कसं दाखवू तुम्हाला, बघा ही खाली नदी आहे आणि हा ब्रिज या साईडला बघा काय एक नंबर आहे. सूर्यदेवतांचे आगमन झालेलं आहे मगाशी. तो बघा तो खालती आहे ना, तो जुना ब्रिज आहे, जुना रोड आहे. आणि हा आता नवीन बांधलेला राजापूर. आता ओणी वाटूळवरनं आपल्याला राईट घ्यायचं आहे, नाही तर आपण निघू सरळ सुसाट. मित्रांनो हा बघा हा तो राईट देवरुखला जाणारा. ॲक्च्युली ब्रिजच्या खालून यायचं होतं पण मी गाडी वरून टाकली, त्यामुळे मी आता युटर्न मारून, असा इथेच युटर्न आहे, युटर्न मारून इकडे लेफ्ट मारतोय. हा ॲक्च्युली राईट आहे, तिकडून आलात की. येताना पण आपण ह्याच रोडने आलो होतो. गणपती बाप्पा मोरया. साखरपा 36, देवरुख 50, संगमेश्वर 67. हा रोड एक नंबर आहे. येताना तुम्ही बघितलाच आहे. भारी गणपतीची स्वारी अन आला धादिस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी.
गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी कारी न येवा बशी न येवा नाही तर सुसाट आगीन गाडी मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी ना 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 तर मित्रांनो संगमेश्वर आलंय फायनली. घाट 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 सेक्शनचा रोड आता संपलाय. आता वापस आपण जॉईंट होत आहोत NH66 मुंबई गोवा हायवे. हा संगमेश्वर हा राईट साईडला आहे तो संगमेश्वर बस डेपो आहे. इथून आपल्याला घ्यायचा राईट. लेफ्ट गोवा, राईट मुंबई आणि हायवेच्या उजवीकडे बस डेपो संगमेश्वर. तिकडे काही म्हणजे काहीच काम नाही झाले रोडचं. आपला लास्ट व्हिडिओमध्ये ना व्हॉइस रेकॉर्ड नव्हता झाला काय काय ठिकाणी. तर आता तसं झालं ना संपत आय आय फेवर ब्लॉक हा रोड लय घाण आहे फेवर ब्लॉकचा. ऑइल सील पण फाटेल असं वाटतं आज मला मुंबईला जाता जाता. पोचे दुखायला लागले. जय हनुमान. ऐक ट्रेन कुठे 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 कुठे. आवाज आला मला हॉर्नचा. बॅड. संगमेश्वरमध्ये ना एक साईडचे बघा ही कोकण लाईन आणि मागे तिकडे संगमेश्वर रेल्वे स्टेशन होतं. गोप्रो बंद होता तेव्हा माझा. आय एम सॉरी कारण मी त्याला चार्जिंगला लावला आहे. आणि हो इथे अजून काही काम झालेलं नाही आहे. सगळ्यांनाच माहिती आहे ते. आणि मागे रोड चांगला होता म्हणजे हे असे पॅच आहे ह्यामध्ये असे पॅचेस आहेत. बाकी एक साईडची लेन त्यांनी केली आहे व्यवस्थित पूर्ण सिमेंटची कॉन्क्रीटची. हे बघा हे असे पॅचेस आहेत.
अशा रोडवरती ना फोर व्हीलरच्या मागून जायचं म्हणजे डोक्याला ताप आहे. सगळे ते चिखल सगळं अंगावर उडवतात ते कॅमेऱ्यावर. त्रास आहे त्रास हा. आता हा सिंगल लेनचा रोड संपला. मे बी आता डबल लेनचा रोड चालू होईल. हा टोल नाका आला अजून एक मे बी, कारण सगळे फलक तर टोल नाक्याचे दिसत आहेत. पनवेल 253, चिपळूण 25, सावर्डा 11. ओके. टोल गेट 500 मीटर. टोल टोल फक्त पिलर बांधलेत, भूत नाही बांधले अजून. सेकंड टोल नाका होता तो आपला. बघा याला लय घाई आहे, याला मगाचपासून बघतोय मी. राजापूरला एक रायडर भेटला होता. कुठे केला काय माहिती. आणि एक KTM वाला पण होता. KTM वाला ॲक्च्युली ओव्हरटेक केलं होतं आणि तो GS वाला होता. मे बी GS कोणती होती ती समजली नाही मला. मे बी 650 होती. Finally guys, we are in I think सावर्डा चिपळूण. आय थिंक 15 का 16 किलोमीटर आहे चिपळूण सावर्ड्यापासून. आय डोंट नो. खेड, हां खेड 48, चिपळूण 16 आणि वी आर नाव इन सावर्डा. सिटीमध्ये जरा गाडी आरामातच चालवावी लागेल. भले हायवे आहे पण लोकल गाड्या जाम असतात. व तो असा बेडकासारखे कुठून पण मध्ये बाहेर येतात पटकन बिळातून. त्यामुळे आरामसे. सो गाइज वी आर इन चिपळूण राईट नाव. चिपळूण आलं.
चिपळूण आलं. चिपळूण मुंबई सरळ लेफ्ट चिपळूण. हा रोड आहे ना एक नंबर आहे खेडपर्यंत. असे मध्ये मध्ये पॅचेस पण आहेत बट इट्स ओके. इट विल बी मॅनेजेबल कारण हा चिपळूण सिटी आहे त्यामुळे इथला जो फ्लायओव्हर आहे तो आय थिंक लास्ट टाइम पडला होता तो हा इथलाच फ्लायओव्हर. आय डोंट नो. चला काय नाही बाय द वी आर इन चिपळूण नाव. हा चिपळूणचा फ्लायओव्हर अजून काम चालू आहे त्याचं आणि हा सिटीतला सर्व्हिस रोड त्याच्यावरून आपण आता गाडी चालवतो आहे. सर्व्हिस रोडची पण कंडिशन चांगली आहे कारण त्यांनी कॉन्क्रिटीकरण करून ठेवलं या रोडला. असे छोटे छोटे डायव्हर्जन आहेत बस, बाकी काय ना. बाकी रोड एक नंबर आहे. हे डायव्हर्जन काय मॅनेजेबल आहेत. खाली कोकण रेल्वे आणि व्ह्यू बघा तुम्ही त्या साईडला. एक नंबर. परशुराम घाटाला सुरुवात झाली आहे. व्ह्यू बघा इथला. गोमाता साईडला हो. खेड 27, मुंबई 240, महाड 73. परशुराम घाट संपला. दिस इज अवर थर्ड टोल नाका. पण यांनी आय डोंट नो का सगळे ट्रक थांबवलेत. ट्रॅफिकवाले होते भाई. माझी फाटली कारण माझ्या गाडीला आरशे नाही आणि विंडशील्ड पण नाही. तसं काय नाही, पकडलं असतं तर मी दाखवलं असतं त्यांना कारण आरशे तर मी आणलेच आहेत बॅगेत. आरशे तुटलेत माझे, गाडी पडली तेव्हा. ठीक है, इट्स ओके. अभी भी बहुत लंबा सफ़र तय करना है मेरे भाई. आय थिंक खेड अजून आलेलं नाही आहे. कशेडी भोगदा लागेल आपल्याला परत. रोड तर भाई एक नंबर. सुसाट रोड आहे, एकदम सुसाट. तरी मी गाडी जास्त खेचत नाही. 80 ते 100 ह्याच्यातच गाडी चालवतोय मी. ठीक आहे, ॲव्हरेज पण दिला पाहिजे ना भाई आपल्याला तिने. व्ह्यू दिसतोय का समोर तुम्हाला? व्ह्यू फक. स्पीड ब्रेक करा. आय थिंक हा भोसते घाट आहे. येस, आय थिंक दिस इज भोसते घाट.
त्याचा स्पीड ब्रेकर मजबूत चटले आहेत ना त्यांनी भुसते घाटात. 15 का 16 स्पीड ब्रेकर. गाडी आपल्याला आरामातच न्यायला लागेल. 15 मिनटाची सेविंग करू शकते अजून. आता बघूया कुठेतरी ब्रेक घेईन ना तिथे व्हिडिओ डाउनलोड करून घेईन आणि बाकी सगळं कचरा डिलीट करून टाकेन. हे बघा हा जो टर्न आहे ना तो पूर्ण यू आहे, त्यामुळे यांनी स्पीड ब्रेकर लावले तेवढे. बघा तिथून गाड्या खालती जातात. खालती गेल्या तर ॲक्सिडेंट व्हायचे भरपूर चान्सेस आहेत या रोडला. आणि यांनी जवळजवळ 15 का 16 स्पीड ब्रेकर लावले तिथे. आता फायनली वी आर इन भोसते घाट. खालती खेड रेल्वे स्टेशन आहे. चला जवळजवळ आपण खेडला पोचलो. खेड आलं. खेड शहर वरती बघा. इकडे लेफ्टला खेड रेल्वे स्टेशन आहे. इथून मागून दिसलं असतं पण गर्दी होती म्हणून दाखवलं नाही. आता आपण जवळजवळ महाडला पोचलो आहे. म्हणजे पोचलो नाही अजून, पोचू आता महाडला. रस्ता बघा एक नंबर. पुढे कुठेतरी ब्रेक घेतला पाहिजे आता, कारण मला डेटा ट्रान्सफर करायचा आहे माझ्या मोबाईलमधून. आपलं मोबाईलमधून बोलतो आहे, गोप्रोमधून माझ्या मोबाईलमध्ये. तर एक चांगली जागा भेटली पाहिजे. सो गाईज अगेन वी आर इन कशेडी टनल. ॲक्च्युली माझ्या गोप्रोची ना गोप्रोची मेमरी झाली आहे फुल. आईच्या गावात आपटली गाडी. आईच्या गोप्रोची मेमरी झाली आहे फुल. तर मी आता तेच डेटा ट्रान्सफर करण्यासाठी थांबलो होतो जरा, पण मला गोप्रो कनेक्ट दाखवतच नाही भाई. फालतूगिरी झाली. 10 मिनिटाचे रेकॉर्डिंग राहिले फक्त. बाय द वे वी आर इन कशेडी बोगदा. काय एक नंबर आहे. व्हेंटिलेशनच्या मशीन बघा. and we are exit. गाडी बंद झाली होती. एक्झिट फ्रॉम द टनल. उन्हे मागे पाऊस होता. चला आता थोडं पुढे भेटूया, कारण बघूया आता. मला वाटत नाही रेकॉर्डिंग होईल. बघूया आता. देव जाणे ट्रान्सफर झाला डेटा मोबाईल थ्रू तर ठीक, कारण माझ्याकडे तर आयफोन आहे आणि आयफोनमध्ये असं ट्रान्सफर होत नाही. सो गाइस अगेन वी आर इन कोल्हापूर सबवे. आता तुकड्यामध्येच मला व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागेल, कारण माझ्याकडे मेमरीज नाही आहे. त्यामुळे आय एम सो सॉरी. मे बी हे व्हिडिओ पूर्ण होऊ पण शकत नाही. सो गाइस वी आर ॲट नाव कर्नाला. आणि भाई माझा मूडच ऑफ झाला आहे भाई. या गोप्रोने धोका दिला आहे मला. डेटाच ट्रान्सफर होत नाही. ॲक्च्युली माझी मेमरी फुल झाली आहे, त्यामुळे मी काहीच रेकॉर्ड नाही केलं आहे. आता बोललो लास्टचे जे 5 मिनिट राहिले ते पुढे जरा मुंबईमध्ये पोचल्यावर थोडा व्हिडिओला एंडिंग करायला राहू द्या बोललो. ॲक्च्युली ॲप थ्रू मी डेटा ट्रान्सफर करत होतो, पण तो होतच नाही आहे. काय माहिती काय झालं आहे. तर ठीक आहे, चला भेटूया पुढे पनवेल. सो गाइस वी एंटर्ड इन पनवेल. ऊन जाम लागतं आहे, बट इट्स ओके. पाऊस नाही, चांगली गोष्ट आहे. नाही तर अजून लेट झाला असता. 2:15 झालेत.
2:15ला आपण पनवेलमध्ये पोचलो. लेट झाला. जवळजवळ 10:30च्या आसपास मी महाडमध्ये होतो. लोणेरेच्या नंतर ना रस्ता खूप खराब आहे, पॅची. आणि जिथे चांगला आहे ना तिथे त्या लोकांनी ती खडी असतात ना बारकी ती टाकून ठेवले, त्यामुळे गाडी स्लिप व्हायची भीती. त्यामुळे तिथे स्पीड पूर्णपणे स्लो झाली. तर चला भेटूया पुढे. मित्रांनो, फायनली पोचलो आपण डोंबिवलीला म्हणजे घरी. इथून 5 मिनटात घरी पोचेन मी आता. तर चला मग, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.